हा तसा अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय. सो एनआरसीचा विषय असेल, राम मंदिराचा असेल, 370 कलम असेल, अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं, अभिनंदनही केलं. मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं. काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा. अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातीलच. त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे हरलेला आहेच म्हणजे त्याच्यामध्ये. आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असा वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे. आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे, समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे. गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे कारण ते गुजरातमधले आहेत, ते गुजराती आहेत. परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या 5 वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे.